स्वागत आहे मंडळी तुमचं आमच्या चॅनल मिसेस अँड मिस्टर देशमुख। मित्रांनो, आज ऑफिसमधून हाफ डे घेतला होता मला आणि माझ्या मिस्टरांना थोडंसं बाहेर जायचं होतं, तर चला आपण माझ्यासोबत जाऊ आणि आम्ही कुठे चाललो ते पण आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। काय करत ना बघा मित्रांनो, तर मी लवकर जात होते। ही माझ्या बिल्डिंग, हे आमच्या ऑफिसची बिल्डिंग आहे, व्ह्यू आहे फ्रंटचा व्ह्यू। त्याच्यानंतर लवकरात लवकर चेकआउट केलं ऑफिसमधून, लॉग ऑफ करून निघालो होतो। आणि हे बघा इथे बाहेरच माझे मिस्टर थांबलेले ते माझी वाट बघत। हा एक्झिट गेट आहे। मिस्टरांना पाहिलं, आता त्यांच्यासोबत बसले। आम्हाला ऑलरेडी खूप जास्त लेट झालेलं होतं, तर विचार केला लवकरात लवकर आधी लोकेशनला जाऊयात। हे आमच्या ऑफिसचं बाहेरचं व्ह्यू आहे, त्याच्यात गाडी खूप जास्त फास्ट चालत होती कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालेलं होतं। मग म्हटलं थोडा स्वतःचं जरा रील्स काढू, म्हणून मग एका ठिकाणी थांबलो आणि मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढत बसलो। गर्दी खूप जास्त होती आणि तेवढ्यात पाऊस आलेला होता। मीही वैतागली होते आणि हे तर वैतागलेच होते, हे कंटिन्यू बडबड करत असतात। आता मिस्टर देशमुख बघा किती फास्ट गाडी चालवत आहेत। खूप छान वाटलं, पण आज खूप जास्त धूळ होती, मग फेसला पॅक केलं चांगल्याने। म्हणलं लवकर लोकेशनला जाता येईल आपल्याला, ऑलरेडी खूप जास्त लेट झालेलं होतं, आम्हाला रात्रीपर्यंत घरी पण यायचं होतं। आम्ही दोघं खरं आमच्या 2 फ्रेंड्ससोबत आलेलो होतो, ते पण कपल्सच होते, त्यांच्यासोबत आलेलो होतो। किती मोठे मोठे प्रशस्त बिल्डिंग्स आहेत, व्ह्यू खूपच सुंदर होता। तुम्हालाही आवडलं असेल आणि तुम्हाला जर हे लोकेशन माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आमचं जरा काम होतं आणि हे बघा इथे किती सुंदर दिसतं, हे मला आवडलं, मी लगेच याचा व्ह्यू कॅप्चर केला। आम्ही जिथे राहतो ना तिथे खूपच जास्त गर्दी आहे। बघा कसे नाटकी करतात ते, डोळे तर बघा ह्यांचे। त्याच्यानंतर बघा आता समोरच तुम्हाला बोगदा पण दिसणार आहे, इतका मोठा बोगदा होता हा। हे मला म्हणले लगेच व्हिडिओ काढा, मी लगेच व्हिडिओला सुरुवात केली। तिथे बघा जवळचा पण व्ह्यू बघत मी, नवीन कात्रज बोगदा। कात्रजचे जर तुम्ही कात्रजमध्ये माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच मला कॉमेंट करा। बोगदा बघा खूपच सुंदर होता, खूप जास्त मोठा होता। आता बोगदा देखील संपलेला होता बघा। मग आम्ही बोगदाच्या बाहेर टोल नाक्याच्या तिथे आलो होतो, तिथे मंदिर पण खूप सुंदर होतं, पण आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं, सो आम्ही डिरेक्टली लोकेशनलाच निघालो। खूप जंगलात गेलो होतो, माझ्या मिस्टरांचं काम होतं तिथे, सो मग विचार केला आम्ही दोघंही सोबतच जाऊ। आम्ही जास्त ठिकाणी दोघंही सोबतच जातो, मी एकटी त्यांना कुठे सोडतच नाही। लोकेशन खूप छान होतं। खूप बघा जंगल होतं, तुम्हाला दिसत असेल। तर मित्रांनो, ओळखलं काय लोकेशन कुठे आहे आम्ही? अगदी बरोबर ऐकले तुम्ही, नारायणपूर। आम्ही नारायणपूरमध्ये आलेलो होतो। म्हटलं की जर ते रस्त्यातच लागत होतं तर त्या देवाला पण दर्शन करून घेऊ। मी आणि अशा आम्ही दोघं गेलो आतमध्ये, लवकर दर्शन करून घेतलं। इथे खूप सुंदर आहे बरं का इथे मठ। जर तुम्ही नारायणपूरमध्ये आले असाल तर मला नक्कीच कळवसाल, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। गर्दी इथे एनी टाईम असते, जर तुम्ही देखील इथे आले असाल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगसाल। आणि लोकेशन कुठलं आहे ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की कळवसाल। बघा इथे किती सुंदर होतं आणि शांतता राखा। आमचं दर्शन पण झालं आणि माझ्या मिस्टरने इथे फोटो सेशन पण काढले, त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो आमच्या लोकेशनवरती। तर मित्रांनो, आम्ही जात होतो सासवडला, तिथे जरा आमच्या हॉटेलचं थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलेलो होतो। हे बघा इथे ग्रामपंचायत पण लागते, त्याच्यानंतर आम्ही परत पुढे गेलो। बघा हे मंदिर खूप छान होतं, आम्ही विचार केला इथे पण थोडेसे फोटोज काढून घेऊयात, आम्हालाही छान वाटेल, कारण आम्ही ते खूप दिवसानंतर आलो होतो। आमचं हॉटेलची फ्रँचायझी इथे आहे, सो तिथेच आम्ही आलो होतो, आमचं जरा काम होतं। तिथे इतकं सुंदर मंदिर आहे, विचार केला इकडे जाऊन जरा फोटोज काढूयात आपण। मग मी माझे स्वतःचे पण फोटो काढले, व्हिडिओ आता बघा माझे मिस्टर काय म्हणतात ते तुम्हाला। कैसे हो आप लोग? शुक्र करता हूँ आपसे भी अच्छे रहेंगे। हम आ चुके हैं
सासवड़ गांव में यहाँ पे गणपति जी का मंदिर है, वह हम आपको आगे बताएंगे। ये रील्स ये आपको हमारा ब्लॉग कैसा लगा ये 100%। हे असेच इतकी सारी मस्ती करत असतात ना, असं काहीही बडबड करतात, कुठे काही. बघा मंदिरचं लोकेशन किती सुंदर होतं आणि पाऊस देखील येणार होता. मग आम्ही लवकरात लवकर तिथून निघालो. विचार केला एवढ्या चांगल्या लोकेशनला गेलो आणि फोटोज व्हिडिओज नाही काढले तर काय उपयोग आहे. घाण होती इथे, पण मंदिर खूप छान होतं. बघा माझ्या मिस्टरांचं पण फोटो सेशन चाललं होतं इथे आणि मध्येच मग मी माझे सुद्धा व्हिडिओज काढले. मित्रांनो मला हे सांगा नक्की लोकेशन कुठलं आहे, मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगसाल. त्याच्यानंतर आमचं जे काम आहे ते झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही दोघंही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालेलं होतं. भैरवनाथ मंदिर जे आहे पुरंदरमध्ये हे लोकेशन आहे. आम्हाला जरा रजिस्ट्रेशनचं काम होतं आमच्या हॉटेलचं, सो ते काम केलं आम्ही. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं फिरलो, लोकेशनला फिरलो आणि त्याच्यानंतर मग लगेच आम्ही आमच्या घरी येण्यासाठी निघालो. बघा किती सुंदर जे गावखेड असतं ना, इतकं सुंदर असतं ना तिथलं प्लेस, नेचर खूप छान असतं. आमचं काम होतं ते झालेलं होतं. त्याच्यानंतर विचार केला रात्र व्हायच्या आधी आता लगेच लोकेशनवरून निघूयात, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झाली होती. मला असं वाटतं 6 ते 7 वाजले होते. बघा घाट होतं आणि पाऊस देखील येत होता. आम्ही पूर्णपणे भिजलो होतो. बट आमचं असं होतं की लवकरात लवकर या घाटावरून खाली निघायचं आणि लवकर घरी पोहोचायचं. आणि पावसात तर भीतीच वाटते घाटांची. त्याच्यानंतर रात्र पण झाली होती. आम्हाला प्रॉपर 10 वाजले असेल घरी जायला. बघा एवढी रात्र आणि आम्ही प्रॉपर भिजलो होतो दोघं. मग खूप जास्त भूक लागली होती. सो असं होतं की कधी जेवतोय आम्ही, कधी काहीतरी भेटते खायला. आता माझ्या मिस्टरांचा परत एकदा आवाज ऐकसाल ते काय म्हणतात ते. बहुत बारिश हो रहा था, मेरा शर्ट का कलर देखो चेंज हो गया डायरेक्ट. अभी मस्त सुकून लग रहा है. सुकून आमचं शर्ट सुकून जाणार आहे आता. मित्रांनो खूप घाण पाऊस चालू आहे, तर कृपया करून माझा तर एकच सल्ला असेल, तुम्ही रेनकोट वापरा. रेनकोट आणि हेल्मेट कॅरी करा नाही तर कॅरी करा, पण सोबत ठेवा. धन्यवाद. तर मित्रांनो लगेच आम्ही पीकेच्या बिर्याणी हाऊसमध्ये शिरलो, कारण मला खूप जास्त भूक लागली होती. मी तर नॉनव्हेज खाल्लं, माझे मिस्टर व्हेजच खातात. सो आम्ही मस्त पटक्यात जेवलो. झालं आमचं जेवणसुद्धा झालं. बघा हे आमचे दोघं कपल्स आहेत. आम्ही मस्तपैकी जेवलो आणि लगेच कल्टी मारली घरी जाण्यासाठी, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालं होतं. आता आमचा ब्लॉग एंड झालेला आहे. कसे वाटला ब्लॉग कमेंट करा, आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.